नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत 27 एप्रिलला च्या भागात खूपच मोठा ट्विस्ट दाखवला आहे. आता कलाला काजलने लिहिलेली चिठ्ठी सापडलेली असते सोहमच्या रूममध्ये. ती चिठ्ठी घेऊन कला खाली आलेली असते आणि कला शॉकच असते की काजलचं आणि सोहमचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि आता ती चिठ्ठी घेऊन कला खाली येत असते सगळं चांदेकरला सांगायला. पण काय होतं, मध्येच राहू येतो आणि ते दोघं एकमेकांना धडकतात आणि राहूच्या हातात पण एक चिठ्ठी असते आणि ती चिठ्ठी दोघांच्या पण खाली पडतात. आणि आता कला चुकून राहूला आणलेली चिठ्ठी, तुला आधीच सोहमचं आणि काजलचं प्रकरण माहीत होतं, तू लपवलंसच कशाला, असा खोटेपणा कशाला केलास, असा खोटेपणा पाहण्यापेक्षा मी आधीच तुझ्या डिवोर्स पेपरवर साईन करायला पाहिजे होते. हे ऐकून सरोजला आणि रोहिणीला खूपच आनंद झालेला असतो आणि घरातले सगळेच जण शॉक झालेले असतात. तेव्हा हे सगळं बोलत असतानाचं बोलणं अजिबात कलाला सहन होत नाही आणि कला म्हणते, मीच करते डिवोर्स पेपरवर साईन, मला हे तुला जर नातं समजूनच घ्यायचं नसेल ना, तर मला पण ह्या घरात राहण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, असं बोलून कला ही डिवोर्स पेपरवर साईन करते. आणि कलाच्या आईला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती काजलचा हात धरते आणि चांदेकर हाऊस सोडून जायला निघते. आता कलानी डिवोर्स पेपरवर साईन केलेली असते आणि ती चांदेकरचं घर सोडून निघून जाते. आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी विसरू नका लक्ष्मीच्या पावलांनी आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.